यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या टेक्स्टबुक मधला जो 5th चॅप्टर असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, या चॅप्टरवर आपण आज चर्चा करणार आहोत. या चॅप्टरवर कोणत्या प्रकारचे प्रश्न, विशेषतः मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतील या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा शब्द ज्यावेळेस तुमच्या डोक्यात येईल किंवा उच्चाराल त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की देयर इज अ इंटर कन्व्हर्शन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकलचं इलेक्ट्रिकल मध्ये आणि इलेक्ट्रिकलचं केमिकल एनर्जी मध्ये रूपांतर हे होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मग द सेल in which electrical energy is converted into chemical energy or chemical reaction is called a electrolytic cell, and the cell in which किंवा the cell which generate electrical energy from chemical reaction is called electrochemical cell. म्हणजे दोन टाइप्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु हे जे इलेक्ट्रिकल कंडक्शन असणार आहे तर मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल कंडक्शन आपण म्हणतो. मग ते का करतात तर बिकॉज दे कंटेन इलेक्ट्रॉन्स विच कॅन मूव्ह फ्रीली. मुक्त अवस्थेमधले इलेक्ट्रॉन जर व्हॅलन्स शेल मध्ये असतील तर ते जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कॉल्ड मोबाईल इलेक्ट्रॉन्स, दे कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे या पद्धतीने असणार आहे. मग समजा हा रोल कोण अदा करतं तर मेटल्स. मग मेटल्स मध्ये समजा तुम्हाला एक झिंक दिलेला आहे, त्यानंतर कॉपर दिलाय, Hg दिलेला आहे आणि हायड्रोजन. हे 4 ऑप्शन्स आहेत आणि यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की विच मेटल इज अ गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर और गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, असाही प्रश्न विचारला. आणि डी ब्लॉक एलिमेंटचा विचार जर केला विशेषतः आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारात घेऊन जर तुम्ही पाहिलं तर यातला बेस्ट जो असणार आहे तो कॉपर असणारा आहे. लक्षात घ्या, कारण झिंक च्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तुम्हाला माहित आहे. म्हणजे पण समजा इथं समजा Ag दिला असेल इन प्लेस ऑफ हायड्रोजन, समजा सिल्वर दिला असेल तर मग मात्र हे ऑप्शन असणार नाही, तर त्यावेळी ऑप्शन जे असणार आहे ते सिल्वर असणार आहे. कारण सिल्वर इज द बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर किंवा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅन कॉपर, बिकॉज इट कंटेन हायर नंबर ऑफ फ्री व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळं बट इट इज कॉस्टली आणि त्यामुळं कॉपर इज अ युज्ड, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे चॉईस कसा करायचा, ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं त्याचा एक नमुना हा इथं आपण विचारात घेतलेला आहे. त्यानंतर इथं कंडक्टन्स जे असणार आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ आयन्स आपण म्हणूया. तर ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट यांचं डायल्युशन केल्यानंतर इज ऑफ कंडक्शन जे असणार आहे आफ्टर डायल्युशन कसं होतं ते तुम्ही अभ्यासा जरा त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं समजा तुम्हाला असं दिलेलं आहे की इलेक्ट्रोलिटिक सेल आहे आणि या इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये हा इथं आपण इलेक्ट्रोलाइट समजा फ्युज्ड NaCl घेतलेला आहे, फ्युज्ड आहे. यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स डीप केलेले, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड असेल, हे कनेक्ट केले जातील एक्सटर्नल सोर्स बॅटरीला. ज्यावेळी तिथून इलेक्ट्रिकल एनर्जी पास केली जाईल त्यावेळेस Na+ आयन आणि Na आणि Cl हा सॉल्ट जो असणार आहे फ्युज्ड स्टेट मध्ये त्याचं डिसोसिएशन होतं आणि Cl- आयन अट्रॅक्टेड टुवर्ड्स द एनोड आणि Na+ मायग्रेट्स टुवर्ड द कॅथोड. मग एनोड कडे काय होतं, प्लस जो इलेक्ट्रोड असणार आहे त्याकडे ऑक्सिडेशन होतं, त्यामुळे Cl- gives or loses 1 electron and forms neutral Cl atom which combines with another Cl to form stable chlorine. This is the primary stage, this is the secondary stage. आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे काय होतं तर रिडक्शन ऑफ सोडियम आयन, सो देयर इज अ डिपॉझिशन ऑफ सोडियम.
ॲट दिस इलेक्ट्रोड दॅट इज द कॅथोड. मग याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की ॲट ॲनोड इन द इलेक्ट्रॉलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl, Na plus ion is oxidized, Cl ion is oxidized, Cl is reduced, Na is reduced. ऑप्शन काय असणार आहे? इथं तुम्हाला तो दिसतोय तो Cl minus ion is oxidized at anode. This is the correct answer. हे या पद्धतीनं म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जातो, परंतु तो कंटेंट तुम्हाला सगळा माहित असणं अपेक्षित असणारा आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल आपण या फॉर्म्युलाच्या आधारे सोडूया. फॉर्म्युले अगोदरच लिहून ठेवलेत की जेणेकरून कुठं अडचण येऊ नये. द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड when current of 2 ampere is passed through solution of electrolyte for 20 minutes. याचं सेकंड मध्ये रूपांतर करायचं असेल तर 60 न तुम्हाला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे इथं जे ऑप्शन्स आहेत ते कोणते आहेत ते बघूया, पण अगोदर इथं तो सोडवूया आपण. इथं हा जो फॉर्म्युला असणार आहे, इथं आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड, इथं जे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड असेल डिवायडेड बाय 1 फॅरेडे किंवा 96,500 आणि Q म्हणजे I इंटू T असणार आहे. या दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या समोर असणाऱ्या आहेत. 2 इंटू 20 इंटू 60 डिवायडेड बाय 96,500 कुलम्स असणार आहेत. हे जर सिम्प्लिफाय केलं तर 2.487 इंटू 10⁻⁻2 हे इतकं आन्सर साधारणतः त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे या पद्धतीचा फॉर्म्युलाही तुम्हाला परीक्षेला किंवा एक्झामिनेशन मध्ये यावरही न्यूमरिकल्स असणारी आहे, ती खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला सोडवावी लागणारी आहे. त्यानंतर पेज नंबर 103 वर एक इथं सॉल्ट ब्रिज डायग्राम असणारी आहे. सॉल्ट ब्रिज तुम्हाला माहित आहे की इट कनेक्ट्स टू हाफ सेल्स, इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये तो असणार आहे. पण ज्यावेळेस तो वापरात नसतो त्यावेळेस त्याचं काय होतं, त्यावर प्रश्न विचारलाय की आयडेंटिफाय द सॉल्व्हंट इन विच सॉल्ट ब्रिज इज केप्ट डीप्ड व्हेन इट इज नॉट इन यूज. ज्यावेळी तो वापरात नसतो त्यावेळी तो कशामध्ये बुडवून ठेवला जातो, तर डिस्टिल्ड वॉटर हे करेक्ट आन्सर तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आणखीन एक हा इथं लिहिलेला एक फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा रिप्रेझेंटेशन मेथड असणार आहे. या रिप्रेझेंटेशन मेथड मध्ये मेटल सॉलिड जो असणार आहे विच इज डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ इट्स आयन, सो सिंगल व्हर्टिकल लाईन. अगेन दिस इज द मेटल, अनदर हाफ सेल असणार आहे. मेटल इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन्स अँड दिस टू आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ अ सॉल्ट ब्रिज. इथं ए म्हणजे ॲनोड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड, बी म्हणजे ब्रिज दॅट इज द सॉल्ट ब्रिज, आणि सी म्हणजे जो असणार आहे तो कॅथोड दॅट इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. सो द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण पाहिलं तर निगेटिव्ह इलेक्ट्रोडच्या सरफेसवर इलेक्ट्रॉन जमा होतात, ते इकडं ॲनोड कडून कॅथोड कडं, आणि इकडं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या सरफेसवर असणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जाईल. त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो ॲनोड कडून कॅथोड कडे असणार आहे. हे रिप्रेझेंटेशन मेथड पक्की तुम्हाला माहित पाहिजे, कारण यावर बरेचसे प्रश्न हे असू शकतात. कसं आहे विचारले हे माहित असेल तर तुम्हाला काही अडचणी येत नाही. एक एक्झाम्पल त्याने दिलेला आहे, त्याचा आपण इथं विचार करूया. इन द सेल रिप्रेझेंटेड बाय एक सेल दिलेला आहे त्याने PB2+ सॉल्ट ब्रिज Ag+Ag, आणि त्यांनी म्हटलंय द रेड्युसिंग एजंट इज त्यांनी पर्याय दिलेला आहे. PB आहे, त्यानंतर Ag+ आहे, PB2+ आहे आणि Ag. हे ऑप्शन दिलेले असणार आहे, त्यापैकी कोणता असणार आहे. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेरीज माहित पाहिजे. हायड्रोजन इज ॲट द सेंटर,
आणि एलिमेंट्स वर असणारे आणि याच्या खाली असणारे यांच्या पोझिशन्स माहित पाहिजे. लिथियम बॉटमला आहे तर फ्लोरीन टॉपला असणार आहे. दिस इज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि दिस इज द स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. Reducing agent a substance which forces to another substance to undergo reduction but itself undergoes oxidation. म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इथं होतो, म्हणजे टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन पाहायला मिळते. आणि फ्लोरीन इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, सो इट हॅज अ ग्रेट टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स. म्हणजे लिथियम कडून आपण इकडं वर जाऊ तसं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढताना पाहायला मिळते. मग हे दोन हाफ सेल्स आहेत, त्यामध्ये लीड जो असणार आहे तो प्लेस्ड बिलो द हायड्रोजन अँड सिल्वर इज प्लेस्ड अबोव द हायड्रोजन. म्हणजे इथं इट अंडरगोज ऑक्सिडेशन म्हणजे ऍक्ट्स ॲज अ रेड्युसिंग एजंट. इट अंडरगोज रिडक्शन मीन्स ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. मग रेड्युसिंग एजंट विचारलेला आहे तर तो कोण असणार आहे इथं? पीबी. हे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही विचार करणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो पेज नंबर 110. 110 इन अ ड्राय सेल डायग्राम दिलेले आहे. डायग्राम सगळ्या काढा, एकदा सराव करून घ्या. इन अ ड्राय सेल व्हॉट ऍक्ट्स ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह इलेक्ट्रोड कोण आहे त्याने विचारलंय. मी ऑप्शन सांगतोय तुम्हाला. झिंक आहे, ग्राफाइट आहे, अमोनियम क्लोराइड आहे, मँगॅनीज डायऑक्साइड आहे. चार पैकी कोणता आहे हे डायग्राम ड्रॉ करा, त्यावरनं तुमच्या लक्षामध्ये येईल की त्याचं उत्तर काय असणार आहे. किंवा पेज नंबर 111 आणि 112 वर लीड स्टोरेज बॅटरी असणार आहे, त्यावरही प्रश्न वेगळ्या पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. एक साधा प्रश्न आपण बघूया की ॲज अ लीड बॅटरी इज चार्ज, ॲज ए लीड बॅटरी चार्ज, त्यावेळी काय होतं पहा. लीड डायऑक्साइड डिझॉल्व्स, H2SO4 is regenerated, lead electrode becomes coated with lead sulfate, the concentration of sulfuric acid decreases. जर त्या 112 पेजवर जर इथं तुम्ही पाहिलं तर ह्या रिएक्शन नेट सेल रिएक्शन त्यांनी उल्लेख केलाय. The above reaction shows that H2SO4 is regenerated. तर करेक्ट आन्सर इज काय असणार आहे? H2SO4 is regenerated. म्हणजे टेक्स्टबुक मध्येच प्रश्न आहेत सगळे घ्या, पण ते नीट मन लावून वाचले पाहिजे. प्रत्येक ओळ वाचली तर कुठेही अडचण येत नाही. आणखीन एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, काल सांगितल्याप्रमाणे की 4 तुम्हाला रिॲक्शन्स दिल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना एक अपेक्षित असतं की जो सेल असणार आहे त्या सेलची नेट रिॲक्शन कोणती असणार आहे त्यांनी ते विचारलेली आहे. which of the following reaction is used to make fuel cell. म्हणजे fuel cell तयार करण्यासाठी म्हणजे इथं यू फोकस ऑन नेट सेल रिॲक्शन ज्या दिलेल्या असणार आहेत त्यापैकी अशी कोणती सेल रिॲक्शन आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की इथं फ्युएल सेल यामधून तयार केला जातो. तर डायरेक्ट हायड्रोजन ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही, पण इथं वॉटर मॉलिक्यूल जो तयार केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. ती रिॲक्शन नेट सेल रिॲक्शन बघा, पेज नंबर 113 वर असणारी आहे. ती नीट बघा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. दिस इज द लास्ट पेज ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या ठिकाणी याचा वापर तुम्ही करू शकता. यावरही प्रश्न विचारलाय, आयडेंटिफाय द वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट अमंग द फॉलोविंग. म्हणजे खालील दिलेल्यापैकी वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कोणता असणार आहे. पर्याय दिले त्यांनी लिथियम Li+, Na+, Cd2+ आणि आयोडीन. विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जर पाहिली तर लिथियम हा बॉटमला असणार आहे, विच इज द स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट. आणि याने म्हटलंय वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजे जो स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट असणार आहे तो वीकेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे करेक्ट आन्सर हे लिथियम असणार आहे. अशा अनेक प्रश्न हे काही आपण विचारात घेतलेत, अशा अनेक प्रश्न मग न्यूमरिकल्स वर असतील, डायग्राम वर असतील, अशा अनेक प्रश्न आपण निर्मिती करू शकतो. ते आपण करावी, याचा वारंवार सराव तुमच्याकडून व्हावा ही मनापासून अपेक्षा आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स ज्या असणाऱ्या आहेत त्या कमेंट्स टाका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ यापेक्षा अधिक चांगला करता येईल. धन्यवाद.